श्रोतेहो, आपण ट्यून आहात 90.8 FM कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम. चला वाचूया, समृद्ध होऊया. मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीयुत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद. या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी. चला वाचूया, समृद्ध होऊया. श्रोतेहो, भूक जन्मापासून मृत्यूपर्यंत मागे लागलेली असते. ती भागविण्यासाठीच हा सगळा आटापिटा अहोरात्र चाललेला असतो. याच भुकेचे अत्यंत विदारक वर्णन लेखक श्री प्रसाद कुलकर्णी सांगत आहेत. श्रोतेहो, मी ज्योती जोशी. भूक नावाचं वास्तव या लेखाचे वाचन आपण ऐकणार आहात. पुस्तकाचे नाव आहे प्रासंगिक प्रसाद. तर ऐकूया भूक नावाचं वास्तव. काय असते ही भूक? कशी दिसते ती? कशी लागते? नाहीच याचं उत्तर आपल्याकडे. कारण तिन्ही त्रिकाळ आपलं पोट टम्म भरलेलं असतं. मग भूक लागलेली असो अथवा नसो, इच्छा नसताना, पोट जराही मागणी करत नसताना आपण मुखावाटे त्याला हवे असलेले, नको असलेले पदार्थ ढकलून देत असतो. त्यात एक प्रकारचा अत्याचारच असतो हा पोटावर. कधी काही उपास केला तर उपासाचं हादडूनही आपलं हायहुई सुरूच असतं. जेवणाची वेळ अर्ध्या तासाने पुढे गेली की लगेच आपली चलबिचल वाढते. जगण्यासाठी खायचं की खाण्यासाठी जगायचं? तर जगण्यासाठी खायचं हेच या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. परंतु खाण्यासाठी जगायचं हे उत्तर प्रत्यक्षात येतं. अनेकदा पानात वाढलेले पदार्थ पाहून आपण, हे मला नकोय, काढून टाक हे पानातून, किंवा हे कशाला बनवलं, हे मला नाही आवडत, मी अजिबात खाणार नाही, अशा नकारात्मक बोलण्यातून हट्टाला पेटून तो पदार्थ पानातून काढायला लावतो. अगदी मोठी माणसंही याला अपवाद नसतात. घरातल्या दोघा तिघांनी एखाद्या पदार्थावर बहिष्कार टाकून तो खाल्ला नाही तर त्याचं करायचं काय? तो खायचा कुणी? एवढी मेहनत करून बनवलेला पदार्थ वाया घालवायचा का? या सगळ्या प्रश्नांना आपल्याकडे उत्तर मात्र नसतं. माझ्या लहानपणी घरात एक अलिखित नियम होता. पानात काहीही टाकायचं नाही. जे आवडत नाही ते कमी खायचं, पण टाकायचं नाही. एक निरीक्षण करून पहा. जेव्हा खरोखरीची प्रचंड भूक लागलेली असते तेव्हा हे नको ते नको असं मनातही येत नाही. लागलेली भूक त्याच पदार्थाला चव आणते. जराशी कुरकुर झाली तरी भुकेचा अंमल इतका मोठा असतो की ती कुरकुर फुस्स होते आणि आपण मुकाट्याने सगळं स्वाहा करतो. ही किमया असते त्या भुकेची. पूर्वी बोटीने प्रवास केला जायचा तेव्हा म्हणे बोट सुटण्यापूर्वी प्रवासी डेकवरच्या खानावळीत जेवायला बसायचे. भूक लागलेली असायची, ताटं मांडलेली असायची, फक्त पानात मुख्य पदार्थ वाढले जायचे. ते बोट सुटण्याचा, भोंगा वाजण्याची वेळ होण्या अगोदर काही वेळच. भुकेने जेवायला सुरुवात करतात न करतात तोच भोंगा वाजायचा आणि भुकेल्या पोटात कसे बसे अर्धवट 4 घास ढकलून बिल भागवून बोटीचा रस्ता प्रवासी पकडायचे. अर्थात ही एक व्यावसायिक शक्कल होती. अंदमानच्या तुरुंगात स्वातंत्र्यवीर सावरकर असताना दिवसभर कोलू फिरवून क्लांत झालेलं, थकलेलं कैद्याचं शरीर भुकेनं व्याकुळ झालेलं असायचं. दिवसाचं काम थांबवणाऱ्या भोंग्याकडे कान लागलेले असायचे. भोंगा वाजला की आता जसं असेल ते, पण अन्न मिळणार हा आनंद मुखावर उमटायचा. जाडं-भरडं निकृष्ट अन्न पुढ्यात येऊन त्याच्याशी 2 हात करत एखादे 2 घास पोटात जाईपर्यंत जेवणाची वेळ संपल्याची घोषणा व्हायची.
आणि अर्धपोटी नाही तर भुकेल्या पोटी कैदी आपापल्या कोठडीत परतायचे. अगदी एवढं मागे न जाता गेल्या 2 वर्षाच्या कोरोना काळात जरी आपण डोकावलो तरी आपल्याला जाणवेल कित्येक गरिबांचे, दिवसभराच्या मजुरीवर राबणाऱ्यांचे, रस्त्यावर लहान सहान वस्तू विकून गुजराण करणाऱ्यांचे, त्यांच्या कुटुंबांचे, कुटुंबातल्या चिल्ल्यापिल्ल्यांचे, जेवणाखाण्याचे, पोटापाण्याचे किती प्रचंड हाल झाले. या सगळ्यांचा विचारही न करता आपण मात्र घरात पाय पसरून कोरोनावर वैतागत अगदी त्याही परिस्थितीत आपल्या जिभेचे चोचले पुरवत जैसे थे जगत होतो. परंतु यांना त्यांच्या एक वेळच्या जेवणासाठी भुकेल्या पोटी रांगा लावून हात पसरावे लागत होते. दुपारी पोटाला मिळालं, पण रात्रीचं काय? मिळेल की भुकभुक करत उपाशी पोटी झोपावं लागेल किंवा पाण्यानेच पोट भरावं लागेल? बरं, हे मोठ्यांच्या बाबतीत एक वेळ शक्य आहे, पण लहानग्यांचं काय? स्वतःच्या उपाशी पोटापेक्षा त्यांना भुकेनं कळवळलेलं पाहणं त्यांना अधिक कष्टदायक होतं. भुकेवेळी पोटाला न मिळणं आणि त्यामुळे उपाशी राहावं लागणं म्हणजे काय असतं हे यांच्या इतकं कोण सांगू शकणार? कडकडून भूक लागली की सारासार विचारशक्ती संपते आणि मनात अविचार जन्म घेतो. भूक लागली आहे, पण खिसा फाटका आहे, घरात अन्नाचा दाणा नाही, मुलं भुकेने कळवळतायत. अशा वेळी पाठीचा ताठकणा मोडून पडतो, स्वाभिमान गळून पडतो. लाचारी भुकेवर मात करते आणि दोन्ही हात पुढे येतात भिक्षांदेहीसाठी. मी काम करण्यासाठी सक्षम असूनही परिस्थितीने मला पोटासाठी दुसऱ्या कुणापुढे हात पसरावे लागतायत, हे चित्र किती भीषण आहे. आपण हॉटेलमध्ये पाहतो कित्येक जण मागवलेल्या अन्नामधलं बरंचसं तसंच टाकून बिलाचे पैसे देऊन बेफिकीरपणे निघून जातात. मागे उरलेलं आपण खाणार नसू तर ते पॅक करून कुणा भुकेल्या गरिबाला देण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. लग्न समारंभात तर खाण्याचे स्टॉल लावण्याची चढाओढच असते. बुफे नावाच्या पाश्चिमात्य पद्धतीमध्ये आपण डिशमधून उतू जातील इतके पदार्थ भरून घेतो आणि त्यातले निम्मे अधिक टाकूनच देतो. आलेल्या सगळ्या पाहुण्यांनी टाकलेलं अन्न 100 भुकेल्यांचं पोट भरू शकेल इतकं असतं. पण नको त्या खोट्या दिखाऊपणात हे आपल्या लक्षातही येत नाही. आपण अश्वत्थाम्याची गोष्ट वाचली आहे. वडील व्युत्पन्न महर्षी, विद्वान ब्राह्मण, पण त्यांच्या भुकेल्या लेकाला पाण्यात पीठ मिसळून दूध म्हणून ते सदैव प्यावं लागलं. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाही असं म्हणतात. भूक लागते म्हणजे काय? तर रिकाम्या झालेल्या पोटामुळे खाण्याची इच्छा तीव्र होते. म्हणजेच ती जीव घेऊन पाठी नाही तर पोटी लागते. त्यावेळी तिला चांगलं वाईट, चूक बरोबर, विचार अविचार काहीही दिसत नाही, सुचत नाही की कळत नाही. तिची करणीच तशी असते. ती तृप्त झाल्यावरच बुद्धी, विचारशक्ती, विवेक हे सगळे पुन्हा जागेवर येतात. पण तोपर्यंतच्या काळात काहीही घडून जाऊ शकतं. भूक श्रीमंताला लागते आणि गरिबालाही लागते. फक्त श्रीमंताला लागताच ती चटकन भागली जाते. गरिबाला मात्र कडकडून वाट पाहावी लागते. अनेकदा आपण खाण्याचा नको इतका आग्रह करतो. भूक लागली की माणूस पोट भरेपर्यंत खाणारच आणि त्याचं पोट भरलंय की नाही हे आपल्यापेक्षा तोच नेमकं सांगू शकतो. आपण दिवसभरात भूक लागली असो वा नसो अनेकदा खाखा करत असतो. दुसरीकडे मात्र एखादा वडापाव खाऊन जे कामगार वा मजूर तितक्याच ताकदीने काम करत असतात ते पाहिल्यावर वाटतं यांना भूक लागत नसेल का? का नाही लागणार? लागतेच. परंतु भूक लागल्यावर फक्त डबा उघडला आणि पदार्थ तोंडात टाकला की माझी भूक भागणार असते. तर दुसरीकडे मात्र कितीही भूक लागली तरी संध्याकाळी मिळणाऱ्या मजुरीवर आपल्या कुटुंबाची भूक भागणं अवलंबून आहे आणि ती माझी प्रायोरिटी आहे हे नक्की झाल्यावर स्वतःच्या भुकेचा विचार मागे पडतो. हात वेगाने चालू लागतात आणि पोटात दडलेली भूक वाट पाहू लागते सायंकाळी हातावर पडणाऱ्या मजुरीची.
श्रोते हो, भूक हा आपल्या अगदी जिव्हाळ्याचा तितकाच जवळचा विषय. भूक गरिबाला लागते आणि श्रीमंतांनाही लागतेच. पण त्या दोघांच्या भूक लागण्यामधील आणि ती भागवण्यामधील विसंगती श्री प्रसाद कुलकर्णी नेमकेपणाने टिपतात. भूक हे जळजळीत वास्तव आहे याचे भान या लेखातून आपल्याला नेमकेपणाने येते. धन्यवाद. चला वाचूया, समृद्ध होऊया. श्रोते हो, या उपक्रमांतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीयुत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी. शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी.